मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय. बदनापूर तालुक्यातला खामगावचा पिस्टन 2211 एक गाडी पळती सध्या, हिटलर आणि पिस्टन. तर या गाडीने मला नाही वाटत गुलाल सोडला आतापर्यंत आणि चांगल्या नंबरात राहिलेली गाडी. कोणाचं बैल आहे जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? जगदीश नारायण कोंडके. कुठले राहणार प्रॉपर? प्रॉपर राहणार खामगाव तालुका, बदनापूर जिल्हा, जालना. बरं. पिस्टन आणि हिटलरची गाडी पळती सध्या आणि चांगली गती लावती. महाराष्ट्रभरात चांगली चर्चा झाली दोन्ही बैलांची. पण काय नेमकं अचानक ही गाडी उदयास येणं, अचानक पळणं, याच्या अगोदर कुठं होतं बैल? याच्या अगोदर नाशिकपासून सतत गुलाल होते बैल. बरं. नाशिकचं युवा यंदा केसरी भैरवमध्ये पाहिला. सुरुवातच तिथून झाली माझी, कारण बैल आदतपासूनच पळायचा, पण पैऱ्यांना भेटल्यामुळे बैल अंधारात होता. कितवा नंबर झाला तिथं? तिथं म्हणजे फायनल नाही झालं ना, गुलात करा. तिथं सगळ्याच गाड्या फायनलला होत्या, सगळ्यांनाच गुलाल भेटला सारखाच. पण सेमीला कोणात होता त्या ठिकाणी? म्हणजे सेमी ज्या सेमीत पळाला त्या सेमीत कोणाचे बैल होते? कोणी असे टॉपचे बैल होते का? ते टॉपचे कुठला बैल होता तो? तिकड ते फंटी. बरं बरं. फंटी रोज काय होतं ते बैलच ना, पंचार बैल होत्या टॉपच्या गाड्या होत्या 40 गावचे. बैल चर्चेत नाशिक पासून आलं म्हणजे गुलालात तर नाशिक पासून आहे, पण चर्चेत नाहीये. मग आता ह्या 2-3 मैदानापासून चर्चेत आला. खूप चर्चेत. कुठले कुठले मैदान झाले? आता रॉयलगडचा झाला, त्याच्यानंतर आता भांगशीचा झाला. बरं. त्याच्या अगोदर 4 नंबर केला होता आम्ही, 1 सोडला. त्याच्या अगोदर केला होता 2 नंबर, 1 सोडला. बरं. बैल किती वय किती वर्ष वय आता? बैलाचं वय तरी 3 वर्षच लगभग आहे. 4 झालाय आता कंप्लीट. किती दिवस झाले तुम्हाला खरेदी करायला? आम्हाला 2 वर्ष झाले. छोटा असताना? 41,000ला घेतला होता. बरं. गाडीतून उतरवला होता? हो. बरं. शंकरपटात वगैरे? शंकरपटात 2रा, 3रा, 4थ्यापर्यंत राहायचा. पैरे न मिळाल्यामुळं. शंकरपटात आता नाही पळवत का? पळवतो तसं. हां. पण मग आता शंकरपटाच थोडे मार्केट कमी झालं, मैदान जास्त झालं, त्याच्यामुळे आता शंकरपटाचं प्रमाण कमी झालं, त्याच्यामुळे हा मैदानात जास्त वापर झाला. किती जाते आता बैल? आता 4 झालाय. 4 झाला. बैलाची चर्चा आहे 6 10 ते 6 म्हणून विचारलं. नाही 6 आणि 4. आणि कुठल्या खांदी पळतो? दोन्ही खांदी फिट. बरं. काय वेगळं पण आहे बैलात? बैलाचं वेगळं पण असं हा जो मुलगा आहे ना, हाच एकला सुट्टी करणार त्याची, बाकी त्याला पाठीमागं माणसं लागणार नाही. बरं. त्याला ना लोक राहतात सगळे सोबत बैलासोबत 5-50 लोक राहतात. 5-50 लोक राहतात प्रत्येक मैदान? बरं. आज कमी आहे, आज जरा तुमच्या गावाजवळच आहे, कमी आहे लोक आज कमी येतील. आता त्याला माहिती पिस्टन गट काढला, आता येऊ लागले सगळ्या गाड्या निघलेल्या गाड्या पूर्ण चाहते मंडळी, मित्रमंडळ पूर्ण निघले आता गावाकडून. वेगळं पण सांगा थोडं बैलाचं, कारण बैल पळतोय, बैल चर्चेत आता थोडा 2-3 मैदानापासून आला. त्याच्यात पळणारं जे वासरू आहे आदत हिटलर नावाचं, तर ते हिटलर पण चांगला चर्चेत आला. पण चांगला बैल पळणारा आतापर्यंत तुम्ही म्हणजे कुठेतरी झाकून ठेवला तर असं म्हणता येईल. पैरे न मिळाल्यामुळे. बरं. मग आता बी पैरा तुम्हाला खालचाच पैरा भेटला, कारण की हिटलर काय अगोदर चर्चेत नव्हता. हिटलरलाही गती होती, पण दोघांची गती कुठेतरी मिळाली, दोघांची पावली मिळाली कुठेतरी, आणि आज चांगल्या पद्धतीने गुलाल घेते. काय सांगाल तर याच्या अगोदर बैल वगैरे? हीच सुरुवात आहे तुमची? मला बैल भेटलेच नाही. मी एकच बैल न भेटला, मग 4 मैदान एकच बैल आणला. नाही. याच्या तुमच्या दावणीला ह्या बैलाच्या अगोदर बैल होता? 2 बैल होते, एक भावानी नावाचा आणि एक शिवा नावाचा. 2 बैल होते, पण ते काही कारण आपल्याला नाही जमलं त्याच्यामध्ये. हा बैल चांगला लागला आपल्याला. एक चांगला पळणारा बैल ज्यावेळेस उदयास येतो त्यावेळेस त्याला पैरे भेटायलाही अडचण येत नाही. आणि पिस्टनला आता त्या गोष्टी खांद कुठली म्हणजे दोन्ही खांदी पीठ. बरं. आणि पब्लिकनं उजून पाहतो, कारण पब्लिकनं माझ्या मते 2 वेळेस गाडी पळाली. याला बांगशी माताला चांगली गाडी पळाली. बरं. तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा, चांगले पैरे होते. 94 22 99 19 89. मित्रांनो, जगदीश पाटील कोंडके. गोठ्यावरती मुलाखत करू लवकरच, कारण की एक चांगला पळणारा नंदी कुठेतरी उजेडात आलेला आहे आणि चांगले पैरे लागावा आणि बैल कंटिन्यू सतत गुलालात राहावा, कारण की सतत ही गाडी पळती हिटलर आणि पिस्टनची. तर ह्या गाडीला कुठेतरी यश आहे असं म्हणता येईल. ह्या गाडीलाच यश आहे पिस्टन आणि हिटलरच्या. आज नाही हिटलर? मग आज काही कारण म्हणजे बिमार आहे थोडा बैल. बरं. आज त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही पायऱ्या बघून घ्या, पुढचं मैदानचं नियोजन करू आपण हिटलर. चालतंय. याला मागणी नाही झाली का हो काका? मागणी भरपूर आहे, पण अजून सध्या आता कितीपर्यंत मागणी झाली? त्याला 41 पर्यंत मागणी झाली. 41 लाखात मागणी झाली. मग काय नेमकं
पैसे करून घ्यायला काय अडचण नाही ना? करू, आत्ताच तर सुरुवात केली नाव करायची. बरं, स्वतःचं नाव करून घ्यायचं अगोदर. करू. बरं. ते बघा नशीब आहे मग शेवट, जे होईल ते होईल. बरोबर आहे की नाही? बरोबर. हां. नक्कीच नाव गरजेचं आहे आणि बैलगाडा क्षेत्रच असं आहे की आपल्या जो तो ज्याच्या त्याच्या नावासाठी हा झटत राहतो. अशातलेच पिस्टन 2211चे मालक आणि लवकरच एका चांगल्या नियोजनात या ठिकाणी पळावं ह्याच सदिच्छा देतो. धन्यवाद.